आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. या ठिकाणी गिरीश भाऊ महाजन साहेब यांचा फोन आहे. हॅलो. हा भाऊ, बोला बोला बोला. ते सांगा ना, काय म्हणणं तुला. भाऊ याच्यात असं म्हणणं आहे की कमिटी नेमली तिथपर्यंत ठीक आहे. तुमचं म्हणणं आहे की कमिटी नेमलेली आहे. आमचं म्हणणं आहे तीनच मागण्या प्रमुख आहे का ज्या कमिटीला 60 दिवसाची मुदत दिलेली आहे त्याला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ न देता त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये तो निकाल जो आहे त्या कमिटीचा तो 60 दिवसात लागला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट कमिटीने दुसरं आमची मागणी अशी आहे की कमिटीने फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता जनभावनेचा पण विचार केला पाहिजे. बरोबर आहे. या दोन मागण्या आहेत भाऊ. तर तुम्ही सांगा काय करायचं. नक्की त्याचा 100% विचार होईल. मी मुख्यमंत्री महोदयांना पुन्हा सांगतो, कमिटीला सांगतो 60 दिवसातच निकाल द्यायचा आहे. सगळा काय असेल नसेल अहवाल द्यायचा आपला. हो, काय अडचण नाही. जनसुनवाई झाली पाहिजे भाऊ. कमिटी गावोगाव तालुक्यात आली पाहिजे. नक्की नक्की आपण तसे कमिटीला सांगतो मी. सगळं आपलं ऐकून घेतील. मी समितीशी बोलून देतो. मुख्यमंत्री महोदयांशी बोललेलो आहे. त्यांची परवानगी घेतली त्याच्याशी बोलायला. भाऊ आता मला सीएम साहेबांचा पण काल रात्री फोन होता. त्यांचं पण म्हणणं तेच आहे. पण तुम्ही हे थोडंसं तुमच्या प्रशासनाला सांगा की आम्हाला लेखी देऊन टाका की जनसुनवाई होईल आणि 60 दिवसाची मुदतवाढ देणार नाही. अशा दोन गोष्टी आम्हाला लेखी देऊन टाकायला सांगा. लेखीच्या शब्द मी तुम्हाला लेखी देऊन टाकतो. पण तुम्ही संपवा, काय अडचण नाही. माझा शब्द आहे की तुम्हाला लेखी देतो. ठीक. ठीक. आपली काय तारीख होती ती आपण कधी झाली समिती मला. मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि सीएम साहेबांचा मेसेज होता आणि त्यांचं म्हणणं आहे की कमिटी आम्हाला नेमलेली आहे. मग आता आंदोलन तुम्ही का करताय. तर आम्ही त्यांना हे सांगितलंय की हे आंदोलन जनभावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. कमिटी कोणत्याही परिस्थितीमध्ये 60 दिवसापेक्षा जास्त त्याला मुदतवाढ मिळणार नाही याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमिटी फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता कमिटीने तालुक्यामध्ये येऊन जनभावनेचा देखील विचार केला पाहिजे. या दोन मागण्या आपल्या आहेत. गिरीश भाऊंना सांगितलंय की प्रशासनाने तसं लेखी द्यावं. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.